मोठ्या प्रमाणात झाडं जळलेली आहेत. मोठ्या प्रमाणात आम्ही ज्या लावलेल्या ड्रिप्स आहेत, ज्या लोकसभागातून आपण उभ्या केल्या त्या सुद्धा जळलेल्या आहेत. आमची मोठी पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी जे वेस्ट वॉटर आहे त्या वेस्ट वॉटरवरती आम्ही हे झाडं जगवतो, ती पाईपलाईन सुद्धा जळून गेली आहे. सोबत आमच्या मोटरचं पंप हाऊसचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वर्धेकरांच्या मार्फत नुसतं वृक्षारोपणच नाही तर जलसंवर्धनाचं काम सुद्धा या ठिकाणी होतं. आम्ही लोकांना वारंवार कळकळीने सांगतो की कृपा करून असे कामं करू नका. या ठिकाणी बरेचसे लोक कुणी सिगरेट पित असतात, कोणी गांजासारखे पदार्थ या ठिकाणी आढळतात. वारंवार प्रशासनाला सुद्धा याची कल्पना आम्ही देतो. आमचे लोक येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतात, पण अशा वेळी आग लागली, येऊन बघितलं तर जवळपास आमचे खूप सारे झाडं, एक 5-10 हजार झाडं या ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहे. आमची ड्रीप आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे, आमचे पाईप आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहे. मला आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपा करून आपण नाही वृक्षारोपण करू शकत, करू नका. पण जिथे सामाजिक चळवळीतनं इतके मोठे मोठे कामं उभे राहतात, एवढ्याशा तुमच्या चुकीमुळे इतकं सगळं जळून गेलं. सोबतच वृक्षांसोबत ड्रीपचं नुकसान झालं, पाईपलाईनचं नुकसान झालं. कृपा करून असे कृत्य कृपा करून टाळा. आपल्या माध्यमातून जर आपल्याला कुठे असे लोक आढळत असतील तर त्यांची माहिती आम्हाला द्या, प्रशासनाला द्या, थांबवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रशासनाला सुद्धा कळकळीची विनंती करतो की इतकं मोठं काम वर्धेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं, आज या ठिकाणी लागली. काही दिवसाआधी निसर्ग सेवा समितीच्या टेकडीवर सुद्धा आग लागलेली होती. वारंवार अशा घटना आपल्या गावामध्ये घडतायत. कृपा करून आपणच आपली काळजी घेणं आवश्यक आहे आणि प्रशासनाने सुद्धा अशा गोष्टींवर अंकुश लावणं आवश्यक आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.